माझे नाव रमेश महादेव बोरसे, मी वार्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी करते, प्रभाग ड भागातून। आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली आहे। दादागिरी करून हे लोकांनी मागे घ्या, सगळीकडे दादागिरीचा प्रस्ताव, ही लोकशाही शिल्लक राहिलेली नाही। मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयदा मारलेला आहे। त्याची गाडी एक विनोवा गाडी त्याच्यापाशी, त्या गाडीमधून डायरेक्ट कोयता काढताना त्या भागात CCTV सुद्धा आहेत। त्या CCTVवर त्याचं कोयताचं हत्यार दिसेल आणि बहुतेक लोकांना धुळ्यातून बहुतेक लोकांना दम दिला जातोय आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि त्याच्यावर पहिले खुनाचे गुन्हे दाखल आहेत। त्या खुन्याचा करणाऱ्यांना त्या BJPवाल्यांनी त्याला उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही। त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही धुळ्यात महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहेत। बस मी मांदी अजित पवार गटातून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी अजितदादांनी उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती।